तुमचा बऱ्याच वर्षापासून दिवाणी दावा कोर्टात प्रलंबित असेल आणि त्यात लवकरात लवकर न्यायनिर्णय व्हावा आणि तो निर्णय तुमच्यासारखा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आणि खरोखरच 6 महिन्यात दिवाणी दाव्यांचे निकाल लागतात का आणि त्यासाठी त्याचे काय उपाय आहेत याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया. त्याआधी सर्वप्रथम दिवाणी दावे म्हणजे काय याबाबतची माहिती जाणून घेऊया. तर दिवाणी दावे म्हणजे एखाद्या व्यक्तीची ज्यावेळेस हक्क, मालमत्ता, पैसे किंवा करार याबाबतचा वाद कोर्टात असतो त्यास दिवाणी दावे म्हणतात. आता ह्या दिवाणी स्वरूपाच्या दाव्यांमध्ये शिक्षा नसते. ह्याच्यामध्ये पीडित व्यक्तीस त्याचे हक्क मिळतात, त्याबाबतची त्याने मागणी केली असेल तर भरपाई मिळते आणि त्याबाबतचा आदेश मेहरबान कोर्टाकडून त्याला मिळवता येतो. आता ह्यामध्ये दिवाणी दाव्यांमध्ये उदाहरणार्थ पाहूया. उदाहरणार्थ 2 भावांमध्ये जेव्हा वडिलांच्या घरासंबंधीचा वाद असतो त्यावेळेस एक भाऊ दिवाणी कोर्टात हक्क जाहीर होऊन मिळण्याबाबतचा दावा करतो, त्या घराबाबत हक्क जाहीर होऊन मिळावे म्हणून दावा करतो. नंबर 2, जर का शेजाऱ्याने बांधकाम करून अतिक्रमण करून शेजाऱ्याचा रस्ता अडवला असेल तर तो बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे याबाबतचा दावा करतो. तसेच एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे एका मित्राने दुसऱ्या मित्राला पैसे दिले असतील कर्ज म्हणून आणि ते पैसे त्याला परत तो देत नसेल तर ते पैसे वसुली होऊन मिळण्याबाबतचा दावा तो दिवाणी कोर्टात करू शकतो. तसंच जर का भाडेकरू हा घर मालकाला त्रास देत असेल आणि घर सोडत नसेल तर घर मालक हा त्या घराचा कब्जा मिळवण्याबाबत, ताबा मिळवण्याबाबत सुद्धा दिवाणी कोर्टात दावा दाखल करू शकतो. आता सर्वप्रथम जाणून घेऊया की दिवाणी दाव्यांना इतका वेळ का लागतो, 6 महिन्यापेक्षा जास्त विलंब का लागतो. तर त्यासाठी दिवाणी दाव्यांचे हे महत्त्वपूर्ण टप्पे असतात, ते पूर्ण होणे आवश्यक असते. जितकं हे लिहायला 7 महत्त्वाचे टप्पे मी लिहिलेले आहे ते जितकं लिहायला सोपं आहे पण तितकं प्रत्यक्ष वस्तुस्थितीत ते प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तितकीच अवघड असते. कारण तुम्हाला सांगते, उदाहरणार्थ दिवाणी दाव्यातला महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे दावा दाखल करणे. आता तुम्ही म्हणाल दावा दाखल करणे काय सोपं आहे, काय अवघड आहे का? तर म्हटलं एक तर पहिल्यांदा दावा दाखल करताना सर्व कागदपत्र, आपल्याला नक्की मागणी काय करायची आहे आणि नक्की आपल्याला हवंय काय याबाबतची सविस्तर माहिती दाव्यामध्ये नमूद केली पाहिजे. प्रॉपर्टीचं वर्णन, चतुर्सीमा व्यवस्थित दाव्यामध्ये नमूद केल्या पाहिजेत. कारण जर का तुमचा बांधकाम थांबवण्याबाबतचा दावा असेल किंवा वाटपाचा दावा असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीचा कब्जा मिळवायचा दावा असेल तर तुम्हाला व्यवस्थित त्या चतुर्सीमा नमूद केल्या पाहिजेत. नाहीतर तुमचा दावा व्यर्थ आहे, इतके वर्ष दावा लढूनही मग काही तुमचा उपयोग होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत तुम्ही दावा दुरुस्ती करत राहणार, परत त्यात दुरुस्त्या करणार, मग त्यात बराच कालावधी वाढणार. त्यापेक्षा सर्वप्रथम पहिल्यांदाच दावा दाखल करताना सर्व व्यवस्थित माहिती गोळा करून घेणे, सर्व कागदपत्र गोळा करून घेणे हे तितकंच महत्त्वाचं असतं. आणि महसूल शाखेतनं कागदपत्र सहजासहजी लगेच मिळत नाही. जुनी कागदपत्रे मिळवणं तर फार मुश्किल होतं. आता ऑनलाईनमुळे 7/12 तर मिळतोय, आता अद्याप तरी फेरफार मिळत नाहीये. आणि हस्तलिखित 7/12 त्यात असणे अतिउत्तम, कारण ऑनलाईनमध्ये बऱ्याच वेळेला काही काही चुका असतात. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन मगच दावा तयार करणं अतिउत्तम होतं. त्यामुळे आपल्या दाव्यात जास्त करून चुका होत नाहीत किंवा फार कमी चुका होतात. आणि ह्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दावा तयार केला तुम्ही, दाव्याचं सगळं डॉक्युमेंट्स वगैरे तयार केले, परत तुम्ही ते ई फायलिंगला देणार. ई फायलिंगला गेल्यानंतर एक दिवस ई फायलिंगला जाणार, दुसऱ्या 1-2 दिवसांनी तुमचा दावा मेहरबान कोर्टापुढे सादर होणार, त्याला नंबर पडणार. मग त्यानंतर तुम्ही मेहरबान कोर्टापुढे आपला दावा घेऊन जाणार. हा झाला महत्त्वाचा टप्पा दिवाणी दावा दाखल करण्याचा. आता नंतर येतंय दावा दाखल झाला, मेहरबान कोर्टासमोर सादर झाला. त्यानंतर सादर झाल्यानंतर जरी तुमचा निशाणी 5 असेल की बाबा तुम्ही असं मागणी करत असाल की बाबा ताकीद अर्ज मागत असाल की त्वरित बांधकाम थांबवावं
किंवा तो तिसऱ्या माणसाला विकत आहे ते त्वरित थांबवावं, ह्याची अशी काही मागणी करत असाल, ताकीद तुर्तातुर्त ताकीद अर्ज तुमचा असेल किंवा स्टेटस कोचा अर्ज असेल, तर मेहरबान कोर्ट जरी एमर्जन्सी असेल तरी समोरच्या पक्षकारात समोरच्या पार्टीचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय डायरेक्ट ऑर्डर शक्यतो करत नाही. मग त्यासाठी काय असते, समन्स बजावणी करणे. म्हणजे पहिल्यांदा दावा दाखल झाल्यानंतर मेहरबान कोर्टापुढे आल्यावर इशू समन्स प्रोसेस होते, इशू प्रोसेस होते. म्हणजे सर्व जे किती पक्षकार तुमचे असतील, प्रतिवादी असतील, त्यांना समन्स साठी इशू केलं जातं, ऑर्डर केली जाते. मग पुन्हा ही समन्स झालं, मेहरबान कोर्टाने ऑर्डर केली आणि समन्स इशू झाले, मग लगेच समन्स लागतात का नाही, ते पुन्हा तुमच्या वकिलांना त्याचा पाठपुरावा करावा लागतो. कारण एकतर आहे ना, सर्व प्रतिवादी काही एकाच ठिकाणी राहतात असं नाही, काही तालुक्यात राहतात आणि काही जिल्ह्याच्या बाहेर राहतात. मग प्रत्येकाचे व्यवस्थित ॲड्रेस असणं, प्रत्येकाची व्यवस्थित नावं असणं हे तितकंच महत्त्वाचं. पुन्हा एकतर काही वेळेला काय होतंय, वकिलांना बेलिफला गाठावं लागतं, पुन्हा त्या पक्षकाराला आपल्या सांगावं लागतं की बाबा घर व्यवस्थित दाखव. काही वेळेला कसं असते, गावात असते घर पण गावात नसतो, माणूस राहत असतो रानात, शेतात राहत असतो, ते फक्त त्या वादीला माहिती असतं. मग ते काम कोणाचं असतंय, वादीच्या वकिलांचं, की बाबा समन्सची बजावणी व्यवस्थित बेलीफमार्फत झाली पाहिजे आणि त्या व्यक्तीला पर्सनली ते समन्स लागलं पाहिजे, कारण त्याचा रिपोर्ट परत मेहरबान कोर्टात येत असतो. त्यामुळे समन्स बजावणी होणे तितकंच महत्त्वाचं असतं. पण दावा दाखल केल्यानंतर लगेच काही तुम्हाला 15 दिवसाची तारीख पडत नाही, कारण जास्त प्रतिवादी असले तरी समन्स बजावणीसाठी 15 दिवस 1 महिना तरी तारीख पडतेच. आणि त्यात काही वेळेला असं पण होतं, आमच्या काही दाव्यात असं होतं की समन्स बजावणी झाल्यावर मग त्याचा रिपोर्ट येतो की त्यातला एक प्रतिवादी मयत आहे. झालं, प्रतिवादी मयत आहे, पुन्हा त्याची पुढची प्रोसिजर करा, दावा दुरुस्ती करा, पुन्हा त्याचं मैताचं नाव कमी करून त्याचे वारस आणा रेकॉर्डवर, पुन्हा त्यांना नोटिसा काढा, या सगळ्या इश्यू असतात. म्हणून पहिल्यांदा दावा दाखल करताना व्यवस्थित माहिती घ्यायची, कोण प्रतिवादी जिवंत आहेत, कोण मयत आहे, कोण त्यांचे वारस आहेत, ह्याची सगळी व्यवस्थित सखोल माहिती घ्यायची. त्यानंतर ठीक आहे, दावा दाखल झाला, समन्स बजावणी झाली, मग आता पुढचे काय प्रोसिजर, लेखी जबाब. आता ते प्रतिवादी आले, आता ते म्हणणारच ना, ते मुदत तर घेणार, ते म्हणणार आम्ही दावा वाचलाच नाही, आम्ही अजून वकील द्यायचा आहे, किंवा आम्ही वकील दिले पण आमच्या वकिलांना अजून माहितीच नाही. वकील म्हणणार आम्हाला मुदत द्या, मग त्यानंतर ते मुदत घेणार, किंवा 1-2 तारखानंतर ते लेखी जबाब देतील, रिटर्न स्टेटमेंट देतील. त्यांचं रिटर्न स्टेटमेंट दिल्यानंतर मग वादीचा दावा, प्रतिवादीचा लेखी जबाब, दोन्ही गोष्टी झाल्या की त्यानंतर त्या दोन्हीवरून मेहरबान कोर्ट मुद्दे ठरवतात, इश्यूज काढतात. इश्यूज काढल्यानंतर मेहरबान कोर्टाने इश्यूज काढल्यानंतर, बरं तुम्ही म्हणताय लेखी जबाब काही लगेच एका तारखेत कोणी देत नाही, त्यांना सगळ्यांना माहिती असतं प्रतिवादीच्या वकिलांना की बाबा 2-3 मुदती तरी घेता येतात, त्यामुळे ते मुदती घेतात. आणि मुदती घेतल्यानंतर सुद्धा त्यांना विलंब झाला तर सेट असाइडने विलंबाचं कारण नमूद करून सेट असाइडने त्यांना रिटर्न स्टेटमेंट दाखल करता येतं. त्यामुळे ती कायद्याची एक प्रोव्हिजन आहे. त्यामुळे सर्रास लेखी जबाब देण्यासाठी बऱ्याच वेळेला प्रतिवादीचे वकील वेळ वाढवून घेत असतात. त्यानंतर इश्यूज ठरवले जातात. जोपर्यंत रिटर्न स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत मुद्दे तर ठरवू शकत नाही मेहरबान कोर्ट. सर्व प्रतिवादी किती प्रतिवादी असतील त्यांचं सर्वांचं लेखी जबाब आल्यानंतर, रिटर्न स्टेटमेंट आल्यानंतर इश्यूजवर जाते, आपली पुढची स्टेप्स जाते इश्यूजवर, मेहरबान कोर्टाने मुद्दे काढण्यावर. मग मेहरबान कोर्ट मुद्दे काढतात, इश्यूज काढतात. इश्यूज काढल्यानंतर ते इश्यूज जे काय आपण डॉक्युमेंट दाखल केले ते सगळे आपण एक्झिबिट लिहून घेतो, इश्यूज लिहून घेतो आणि त्यानंतर आपले प्रकरण, आपला दावा पुराव्याला लागतो. मग त्यानंतर पुराव्याला लागल्यानंतर पहिल्यांदा आपण वादी असतो म्हणून आपण आपलं सरतपासाचं ॲफिडेव्हिट द्यायचं असतं. त्यानंतर आपला एखादा महत्त्वाचा साक्षीदार असेल, त्याच्यासोबत काही महत्त्वाची कागदपत्रे असेल तर ती आपण दाखल करायची असतात. मग ते दाखल केल्यानंतर महत्त्वाचे पुरावे, साक्षीदार, आपलं सरतपासाचं ॲफिडेव्हिट, ह्या प्रोसिजर दाखल केल्यानंतर आपला त्याच्यामध्ये क्रॉस होत असतो. पहिला वादीचा क्रॉस होतो, नंतर वादी साक्षीदार देणार असेल तर त्याचा क्रॉस होतो आणि त्यानंतर आपला वादीचा पुरावा संपला की मग मेहरबान कोर्ट विचारतं की बाबा तुमचा पुरावा संपलाय, मग तुम्ही एव्हिडन्स क्लोज करताय का. मग वादीचे वकील पक्षकारांना विचारतात, वादीला विचारतात की बाबा पुरावे संपलेत का, आणखीन काही साक्षीदार द्यायचे आहेत का, तसं असेल तर सांगा, नाही तर आपण एव्हिडन्स क्लोज करू.
मग काही वेळेला एखादा साक्षीदार द्यायचा असतो, तो कुठे परगावी गेलेला असतो, एखादं महत्त्वाचं डॉक्युमेंट काढायचं असतं, पण त्यावेळेस ते डॉक्युमेंट उपलब्ध झालेलं नसतं, त्यामुळे ते काही वेळेला मुदत घेतात आणि आपल्याकडे ती प्रोव्हिजन आहे मुदतीची, त्यामुळे ते मुदत घेतात. आणि मग त्यानंतर मग पुरावे आपले वादीचे संपले की इव्हिडन्स क्लोजची प्रोसेस देतो आपण, की पुरावा आमचा बंद केलेला आहे आम्ही, अशी आपण प्रोसेस देतो. आपला पुरावा बंद झाला वादीचा की प्रतिवादीचा पुरावा सुरू होतो. मग प्रतिवादी काही साक्षीदार देतो, प्रतिवादीचे क्रॉस होते जे वादीचे वकील घेत असतात, त्यानंतर प्रतिवादी त्यासोबत काही डॉक्युमेंट्स हजर करतात. मग ते डॉक्युमेंट्स खरे की खोटे हे साबित करणं फार महत्त्वाचं असतं. केवळ दावा दाखल केला असं नाही होत, ते जे पुरावे आहेत ते प्रत्येक पुरावे खोडून काढणे ही वादीची जबाबदारी आहे. कारण वादी हा दावा दाखल करताना सर्व प्रोसिजर पूर्ण करून आलेला आहे, कोर्ट फी स्टॅम्प देऊन आलेला आहे, खर्च करून आलेला आहे. त्यामुळे बाबा झटपट तुम्ही करून टाका असं नसते. तुम्हाला पुरावे देता नाही ना, समजा प्रतिवादीने असे काही पुरावे दिले तर ते पुरावे आपल्या विरोधात असतील तर ते पुरावे खोडून काढण्याची जबाबदारी ही वादीच्या वकिलांचीच असते. ठीक आहे. नाहीतर नंतर तुम्ही युक्तिवादात पुढे म्हणू की युक्तिवादात आम्ही एक्सप्लेन करू, तसं नाही. जर का तुमच्या विरोधात एखादा साक्षीदार बोलत असेल तर तुम्ही त्याच वेळेस क्रॉसमध्ये व्यवस्थित प्रश्न विचारले पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं रोल म्हणजे पुरावे असतात. जर का वादीचा दावा खरा असेल, बरोबर असेल, तर मात्र जर का प्रतिवादीने पुरावे असे काही दिले असतील तर ते प्रत्येक पुरावा हा खोडून काढण्याची जबाबदारी ही वादीची असते. त्यानंतर पुरावे संपल्यानंतर प्रतिवादीचे सगळे पुरावे संपले, प्रतिवादीने मग पुरावा संपला म्हणून असा इव्हिडन्स क्लोजची प्रोसेस दिली, माझा पुरावा बंद झाला म्हणून. इथे वादीचा पण पुरावा बंद झालाय, आता प्रतिवादीचा पण पुरावा झालाय. मग आपला दावा, आपलं प्रकरण लागतं युक्तिवादाला, अंतिम युक्तिवादाला. ठीक आहे. अंतिम युक्तिवादाला, आता अंतिम युक्तिवादाला जेव्हा लागतं ना त्यावेळेस आपण साक्षीदार देऊ शकत नाही, परंतु आपण काही महत्त्वाची कागदपत्र, डॉक्युमेंट्स, काही करार वगैरे ते दाखल करू शकतो त्यामध्ये. साक्षीदारांचं हे आपलं संपलेलं आहे, कागदपत्र पण आपण देऊ शकतो साक्षीदारांसोबत, पण युक्तिवादाच्या वेळेस सुद्धा आपण देऊ शकतो. पण अंतिम युक्तिवाद असल्यामुळे आपली तयारी ही तितकीच व्यवस्थित झाली पाहिजे आणि आपल्याला आणखीन काही कागद लागत असतील तर तीही युक्तिवादाच्या वेळेस दाखल करता आली पाहिजे. मग हा युक्तिवाद किती वेळही चालू शकतो, म्हणजे त्याला काही टाईम लिमिट नसते. वादीचे वकील काही वेळेला अख्खा दिवस युक्तिवाद पण करतात, काही वेळेला अर्ध्या तासात पण युक्तिवाद उरकतात, काही वेळेला 1 तास पण युक्तिवाद चालतो त्यांचा. आणि महत्त्वाचं म्हणजे मेहरबान कोर्ट हे ऐकत असतात. असं नाही की एवढ्या वेळेतच आपल्या दिवाणी दाव्यात एक गोष्ट चांगली आहे की हे ना, युक्तिवादासाठी असं टाईम लिमिट नाही आहे की तुम्ही अर्ध्या तासात संपवा, तुम्ही 15 मिनिटात संपवा, नाही. वादीचे वकील हवे तितक्या वेळ युक्तिवाद करू शकतो कारण त्यांचा तो राईट असतो. पण वादीच्या वकिलांचा युक्तिवाद संपला की प्रतिवादीच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होतो. मग प्रतिवादीचे वकील सुद्धा काही कागद दाखल करू शकतात आणि त्यामध्ये त्यांना हवा तितका वेळ युक्तिवाद करू शकतात. आता हे टाळायचं असेल तर लेखी युक्तिवाद देता येतो, पण शक्यतो प्रत्येक वेळी लेखी युक्तिवादामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मांडता येईल असं पण नसतं. त्यामुळे काही वेळेला युक्तिवाद तोंडी शक्यतो बऱ्याच जणांमध्ये, वकिलांमध्ये केला जातो. आणि त्यामध्ये काही सायटेशन, आता युक्तिवाद केला, दाव्याचं पूर्ण गोषावर सांगितलं, सगळं झालं, पण त्यामध्ये सायटेशनही तितकेच महत्त्वाचे. सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे, हायकोर्टचे जजमेंट आहे, ते तितकेच महत्त्वाचे आहेत. ते व्यवस्थित वाचून, काढून, शोधून, त्यासाठी मेहरबान कोर्ट आपल्याला वेळ देतं. तुम्ही जर का म्हणला की आम्हाला काही महत्त्वाचे सुप्रीम कोर्टचे सायटेशन जजमेंट काढायचे आहेत, हायकोर्टचे जजमेंट मेहरबान कोर्टात हजर करायचे आहे, तर तुम्हाला तशी मुदत मिळते, त्यामुळे तुम्ही हजर करू शकता. आता ह्यावेळेस जर का तुम्ही म्हणला नाही 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 नको कारण आम्हाला लवकर काम संपवायचं आहे, नाही, पण तुमच्या अगेन जाऊ शकते ना ही गोष्ट, लवकर संपवायचं आहे, घाई करायची, मग ही गोष्ट तुमच्या अगेन्स्ट पण जाऊ शकते. त्यामुळे युक्तिवाद केल्यानंतर काही महत्त्वाचे सायटेशन किंवा काही महत्त्वाचे जजमेंट तुम्हाला भेटत असतील तर ते तुम्ही नक्की वकिलांमार्फत किंवा वकिलांनी हजर करावे लागतात. मग हे तितकंच महत्त्वाचं असतं. त्यानंतर येतो निकाल. हे सगळे टप्पे पूर्ण झाल्यानंतर निकाल, जजमेंट येते. मग जजमेंट झाल्यानंतर त्याची डिग्रीची पूर्तता. ठीक आहे. मग आता फक्त आपण एवढंच बघतोय. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल म्हणजे असा पण येतो, समन्सची बजावणी जेव्हा होते त्याच्यात अजून एक महत्त्वाचा टप्पा आहे. काही वेळेला आपण
ताकीद मागतो. ताकीद अर्ज हा तितकाच महत्त्वाचा असतो. समजा एखाद्याचं बांधकाम, आता ह्या प्रोसिजरला वेळ लागणार आहे हे सगळे टप्पे पूर्ण व्हायला, मग ताकीद मागणं महत्त्वाचं ठरतं. नाही तर तो समजा बांधकामाचा जर का विषय असेल तर तो व्यक्ती बांधकाम पूर्ण करून पण होईल, मग आपण काय मागणी करणार त्यात. त्यामुळे बांधकाम थांबवावं किंवा तो माणूस तिराईत व्यक्तीला प्रतिवादी विकत असेल ती प्रॉपर्टी, तर ती त्वरित थांबवावी, तिराईतीस मला तब्दिली करू नये, असं आपण ताकीद अर्ज चालवावा लागतो. आणि ताकीद अर्ज चालवताना सुद्धा त्यामध्ये युक्तिवाद येतो. साक्षीदार नसतात पण त्यात युक्तिवाद हा असतो. युक्तिवाद महत्त्वाचा असतो. आता हा युक्तिवाद करताना सुद्धा तितकंच महत्त्वाची कागदपत्र असतात. त्यात कागदपत्र दाखल करावीच लागतात. आणखीन काही महत्त्वाची कागदपत्र मिळाली दावा दाखल केल्यानंतर सुद्धा, ती सुद्धा आपण ताकीद अर्जामध्ये नमूद करू शकतो. कारण जर का आपण ताकीद अर्जामध्येच हलक्याने घेतलं आणि बेफिक्रीने चालवलं तर ताकीद अर्ज आपल्या विरोधात गेला तर मग आपल्या दाव्यातला अर्थ काय उरणारच नाही. बरोबर, अर्थच उरणार नाही. जर का आपण ताकीद अर्ज चालवत असू आणि ताकीद अर्जामध्ये आपण निष्काळजीपणा दाखवला आणि जर का आपल्याला माहिती आहे एखादे सायटेशन जजमेंट सुप्रीम कोर्टचे ते आपण हजर नाही केले, तर आपलं नुकसान नाही का त्यात. किंवा त्यामध्ये काही महत्त्वाचे पुरावे कागदपत्रे असतील जे मिळायचे असतील पण अजून मिळाले नसते, आपण मुदत घेऊ शकतो मेहरबान कोर्टात की बाबा ॲडजस्टमेंटचा अर्ज देऊ शकतो की आम्हाला महत्त्वाची कागदपत्र मिळाली पाहिजेत, जवळची तारीख घेऊन आपण ती देऊ शकतो. पण त्यासाठी थोडा काळ लागणारच. पण गडबड केल्याने काय होते, ताकीद अर्ज आपल्या विरोधात गेल्याने प्रतिवादीचं नुकसान होत नाही, वादीचं नुकसान होतं. त्यामुळे कारण जर का समजा बांधकामाचा विषय असेल तर बरा घराचं बांधकाम तो करतोय शेजारी आणि तो इथं अतिक्रमण करतोय वादीच्या प्रॉपर्टीमध्ये, किंवा एखादी जमीन विकतोय त्याचा सहिस्सेदार आणि जमीन अजून वाटणी झाली नाही काय नाही आणि जमीन विकत असताना तो ह्याचाही हिस्सा ह्याच्या हिश्श्यातही तो घुसतोय आणि विकायला बघतोय, सरसनिरसणार मानाने वाटप झालेलं नसताना सुद्धा. मग उद्या जर का ताकीद तुमचा व्यवस्थित नाही चालला तर मग उद्या हा तुमच्या हिश्श्यासहित पण विकेल ना, किंवा ह्याचं घर पूर्ण झालं तर तुम्ही मागणी काय करणार आहात मग बांधकाम थांबवा म्हणून. घर तर पूर्ण झालं किंवा ह्याने प्रॉपर्टी विकूनच टाकली, ताकीद तुम्ही नाही चालवली व्यवस्थित आणि ताकीद तुमच्यासारखं नाही झालं तर तर मग काय अर्थच नाही ना उरणार. त्यामुळे व्यवस्थित कामकाज चालवण्यासाठी थोडा वेळ लागतो, विलंब लागतो, पण कामकाज आपल्याला व्यवस्थित चालवावं लागतं. आता समजा ताकीद अर्ज वादीच्या विरोधात गेला किंवा प्रतिवादीच्या विरोधात गेला तर त्यात लगेच पुढची प्रोव्हिजन असतेच. पुढची प्रोव्हिजन काय असते तर ह्या ताकीद अर्जावर आपण वरच्या कोर्टात दाद मागू शकतो. कारण ताकीद हा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे वरच्या कोर्टात समजा खालच्या कोर्टात आपल्या विरोधात गेला, समजा वादीच्या विरोधात गेला किंवा प्रतिवादीच्या विरोधात गेला, तर आपण वरच्या कोर्टात त्याबाबत न्याय मागू शकतो. त्यामुळे ही इतकी 6 महिन्यात संपणारी ही प्रोसिजर आहे का, हा महत्त्वाचा विषय आहे. असेल तर आपण कमेंट करून मला सांगावे. आता दिवाणी दावे जर का 6 महिन्यात निकाली काढावेत असं वाटत असेल आपल्याला, तर एकमेव उपाय म्हणजे तडजोड करणे. तडजोड म्हणजे लोक अदालतीमध्ये तडजोड करून घेणे. आपल्याला ती संधी मिळते किंवा आपल्याला मेहरबान कोर्टात आपण तसं सबमिशन करू शकतो. जर का बाहेरवादी प्रतिवादीचं ठरत असेल की बाबा मिटवून टाकूया, संपून टाकूया, तू अर्धा हिस्सा घे, मी अर्धा हिस्सा घेतो, किंवा मी तुला यायला जायला जागा देतो, रस्ता देतो, किंवा तुझ्या टप्प्याटप्प्याने पैसे देतो, मी विषय संपून टाक, तर आपण लोक अदालतीमध्ये तडजोड करू शकतो. त्यासाठी आधी मेहरबान कोर्टापुढे तारखेच्या दिवशी तुम्ही सबमिशन करावं लागतं की मेहरबान कोर्टाने आम्हाला तडजोड करून द्यावी किंवा आमची इच्छा आहे तडजोड करण्यासाठी आम्हाला मेडिएटर मध्यस्थीची नेमणूक करून द्यावी, आम्ही तडजोड करतोय किंवा आम्ही आपापसात परस्पर तडजोड करत आहे. किंवा काही वेळेला तडजोडीचा मार्ग निघत नसेल तर मेहरबान कोर्टापुढे आपण सांगू शकतो की साहेब यातून तडजोड होणं जरा थोडं मुश्किल आहे, यातून आपण मार्ग काढावा, पण आमची इच्छा आहे की तडजोड व्हावी. मग आपण लोक अदालतीमध्ये तडजोड करू शकतो. आणि मेहरबान कोर्ट सुद्धा तारखेंना बऱ्याच वेळेला पक्षकारांना विचारतात की तुम्हाला तडजोड करायची आहे का, तुमची तडजोडीची इच्छा आहे का, असेल आणि तुमची तडजोड होत असेल तर तुम्हाला वेळ पण दिला जातो. तसा तुम्ही वेळ मागवून पण घेऊ शकता मेहरबान कोर्टाकडून की आम्हाला थोडा वेळ द्या, आम्हाला तडजोड करायची आहे. तडजोड केली की तुमचा दावा 6 महिन्याच्या आत निकाली लागतो. आणि
सगळ्याच गोष्टीत तडजोड करता येते असं पण नाही. काही काही गोष्टी इतक्या किचकट असतात की त्यामध्ये तडजोड केल्याने वादीचं पण नुकसान होत असतं किंवा प्रतिवादीचं पण नुकसान होत असतं. त्यामुळे काही ठिकाणी तडजोड करता येत नाही. दुसरं म्हणजे एकमेकांना सहकार्य. ही अतिशयोक्ती आहे. एकमेकांना सहकार्य करणं मुश्किल असते. कारण समजा वादीचा दावा असेल आणि पुढच्या तारखेला प्रतिवादीचे वकील म्हणत असतील किंवा वादीचे वकील प्रतिवादीचे वकील, वादी प्रतिवादी दोघं असे चौघजण मिळून म्हणत असतील, लवकर लवकर कामं चालवायची बरं का, तारखा फार चालवायच्या नाहीत, आपण मुदत घ्यायची नाही, ॲडजर्नमेंटचे अर्ज द्यायचे नाही, आपण लवकर लवकर काम चालवून संपवून टाकूया. आणि समोर तुम्हाला मी कागद दाखल करणार आहे ना, त्याची प्रत पण तुम्हाला वेळेवर देईन. किंवा आज आमचा साक्षीदार येणार आहे बरं का, तुम्ही थांबा, आमचं साक्षीदाराची क्रॉस तेवढी घ्या. असं एकमेकांना सहकार्य जर का ते करत असते वादी प्रतिवादी किंवा वादी प्रतिवादीचे वकील, तर मग दावा करायची त्यांना गरजच पडली नसती ना. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करून लवकरात लवकर दावा जर का संपवता आला तर 6 महिन्याच्या आत संपवता येतो. कारण जर का नुसते वादीचे वकील वादी वकिलांच्याच मागे लागला, लवकर करा लवकर करा, अहो लवकर करा ठीक आहे, पण प्रतिवादीने त्यांचा पुरावा दिला पाहिजे, प्रतिवादीने त्याची कैफियत दिली पाहिजे. वादीने किंवा वादीच्या वकिलांनी थोडी त्यांना मदत करायची की तुम्ही तुमची कैफियत लवकर द्या, तुमचा पुरावा लवकर द्या, तुम्ही ॲडजर्नमेंट घेऊ नका, तुम्ही तारखा लांबू नका, असं नाही म्हणू शकत. आणि एकमेकांना सहकार्य हे मुश्किलच असतं, ते होतच नाही. आता आणि तिसरी गोष्ट म्हणजे दाव्यामध्ये तथ्य. जर का तुमच्या दाव्यामध्ये तथ्य असेल, मी तुम्हाला मगाशी सांगितलं दावा व्यवस्थित ड्राफ्टिंग होणं महत्त्वाचं आहे. काही वेळेला दाव्यामध्ये तथ्य नसेल आणि मेहबान कोर्टाच्या निदर्शनास आलं की दाव्यामध्ये तथ्यच नाही, तरी सुद्धा तुमचा दावा लगेच निकाली काढला जातो. त्यामुळे दावा अगदी व्यवस्थित ड्राफ्टिंग त्याचं झालं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे तातडीचा अंतरिम दिलासा. म्हणजे मगाशी सांगितलं तसं स्टे घेणं, ताकीद अर्ज चालवणे हे फार महत्त्वाचे असते. नाहीतर मग दाव्याला किती वेळ लागू दे, पण जर का तुम्हाला तातडीचा अंतरिम दिलासाच जर का मिळत नसेल तर मग त्या दाव्याला अर्थ राहणार नाही. उदाहरणार्थ जर का घराचं बांधकामच पूर्ण करून झालं आणि तुम्ही बांधकाम थांबवा असा आदेश दिला किंवा बाबा प्रॉपर्टी तिसऱ्या माणसाला विकू नये सहीसुद्धाने असं मागणी केली असेल आणि त्याने प्रॉपर्टी विकली, तर मग त्या दावा चालवण्याला काय अर्थच राहणार नाही. त्यामुळे तातडीचा अंतरिम दिलासा स्टेटस को इंटरिम इंजंक्शन मिळवणं दाव्यामध्ये अति महत्त्वाचे ठरते. त्यामुळे 6 महिन्यात तर निकाली होत नाही, पण तातडीचा दिलासा मात्र वादी किंवा प्रतिवादी सुद्धा तातडीचा दिलासा मागू शकतो, त्यांना मिळू शकतो. हां, आता दाव्याचं लवकरात लवकर निपटारा होण्यासाठी वाद कमी आणि सहकार्य जास्त पाहिजे. आता वाद कमी होणे शक्यच नाही, कारण वाद आहे म्हणून तर तो मेहरबान कोर्टात न्याय मागायसाठी आलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर दावे निकाल करण्यासाठी वाद कमी ते शक्यच नाही. वाद आहे म्हणून तो कोर्टात आलेला आहे, कारण बाहेर वाद मिटत नव्हता म्हणून तो कोर्टात न्याय मागण्यासाठी आलेला आहे. आणि सहकार्य जास्त. सहकार्य तर होणं मुश्किलच आहे. कसं सहकार्य करणार? समोरच्या वकिलांना किंवा समोरच्या प्रतिवादीला तर आपण सांगू शकत नाही की बाबा लवकर कर, लवकर पुरावे दे. उदाहरणार्थ आता समजा मी वादी आहे आणि मला जर का दिलासा मिळाला असेल, मला इंटरिम इंजंक्शन माझ्यासारखा झाला असेल किंवा स्टेटस को मला माझ्यासारखा मिळाला असेल, तर मी प्रतिवादीला सहकार्य का करू? काय गरज आहे? जर का मला माझ्यासारखा इंटरिम इंजंक्शन मिळाला असेल, स्टेटस को मिळाला असेल, तर प्रतिवादीला सहकार्य करण्याचा प्रश्नच उरत नाही. मग हवं असेल तर वादी प्रतिवादीने मिळून तडजोड करून विषय संपवून टाकावा. ठीक आहे. त्यामुळे दिवाणी दावे 6 महिन्यात निकाली काढणे सोपं पण आहे, अवघड पण आहे. सोपं काय आहे? ह्या सगळ्या हे सगळे 1 ते 4 ह्या गोष्टी आहेत आणि हे वाद कमी सहकार्य जास्त ह्या गोष्टी अनुकरण केलं ह्याचं तर कदाचित अंमलात आणलं तर कदाचित वादी प्रतिवादीसाठी सोपं आहे. हे 6 महिन्यात संपवण्यामध्ये एक अडचण काय असते? महत्त्वाची अडचण. एक सिंपल सोपं उदाहरण. आता ही एक जमीन आहे. हां, या जमिनीवर अनेक जण या जमिनीवर एका जमिनीवर दावा करतोय. एक जण म्हणतोय ही जमीन मला मृत्यूपत्राने आले, एक जण ही म्हणतोय ही मला वारसा हक्काने जमीन आले, एक जण म्हणतो नाही नाही खरेदीत असताना ही जमीन आली, मला ही खरेदीत असताना जमीन मिळाली. त्यामुळे ह्या एका जमिनीवर जेव्हा एक जण म्हणतो मृत्यूपत्राने आले, एक जण म्हणतो मला वारसाने मिळाले, एक जण म्हणतो मला खरेदीत असताना मिळाले,
त्यावेळेस त्या मेहरबान कोर्टात अनेक जुने दस्तावेज पाहिले जातात की ही नक्की प्रॉपर्टी आली कशी. त्यानंतर त्याच्यावरचे जुने दस्तावेज नंतर त्यावर अनेक साक्षीदार तपासले जातात. त्या साक्षीदारांचा उलट तपास होतो. त्यामुळे ह्या प्रक्रियेला वेळ लागतो. बरं, मग तुम्ही म्हणाल मग हे कशासाठी आहे? तर हे ह्याच्यासाठी आहे कारण ह्या जमिनीची व्हॅल्यू वाढतच जाणार आहे. या जमिनीची व्हॅल्यू कमी नाही होणार, त्यामुळे उलट या जमिनीची व्हॅल्यू भविष्यात वाढतच जाणार आहे. त्यामुळे या स्थावर मालमत्तेला सोनं चांदीपेक्षा जास्त महत्त्व आहे.